काय कुठत बसलेस? अरे तुम्ही व्हिडिओ चालू केलाय? हा, मग आज एवढी छान जर रेसिपी बनवणार आहेस तर मग व्हिडिओ बनायला नको? नक्कीच व्हिडिओ बनवायला पाहिजे. काय आज मग बनवतेस? आज आपण बनवणार आहोत कोळंबी बिर्याणी. पण आज आपलं ठरलं नव्हतं ना व्हिडिओ करायचं. हा, पण मला असं वाटलं की याचा व्हिडिओ शूट करावा, जेणेकरून एक कंटेंट पण बनेल आणि लोकांसाठी एक रेसिपी बनेल छानपैकी. ठीक आहे, मग आता व्हिडिओ चालू झालेलाच आहे, तर मग छानपैकी आपण एक रेसिपी दाखवूया. तर हाय गाईज, आपण आज बनवणार आहोत कोळंबीची बिर्याणी. तर पूर्ण रेसिपी बघा कशी झाली आणि कमेंटमध्ये मला सांगा. तर एका साईडला तेल गरम ठेवलेलं आहे आपण गरम करायला. तर तोपर्यंत मी तुम्हाला खडे मसाले कुठले घेतलेले आहेत ते सांगते. तमालपत्र आहे, चक्री फूल आहे, शहाजिरं, छोटी विलायची, मोठी विलायची, 4 लवंग, त्याचबरोबर मिरी घेतलेली आहे आणि दालचिनी. एवढे खडे मसाले आपण वापरणार आहोत. तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण आता सगळे खडे मसाले टाकून त्याला छान मिक्स करून थोडा वेळ 2 मिनिटं आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत, जेणे की त्याचा छान फ्लेवर आपला बिर्याणीला येईल. तर 2 मिनिटं मी हे परतवून घेते. आता आपण मसाले 2 मिनिटं परतवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्हाला जर कॅमेरामध्ये दिसत असेल तर आपले मसाले थोडेसे लवंग वगैरे फुललेले आहेत. तर आपण यामध्ये आता कांदा घालूया. साधारण 2 ते 3 कांदे मी यामध्ये वापरलेले आहेत. आता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत. छान परतवायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. मसाले टाकून झाले, कांदा टाकून झाला, अजून काय टाकणार आहेस आता? थांबा सांगते, एक एक सांगते व्यवस्थित मी, स्टेप बाय स्टेप. आता आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. आलं लसणाची पेस्ट 2 मिनिटं आपण परतवूया तेलामध्ये, छान लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत. आपला आलं लसणाची पेस्ट छान परतवून झाली आहे. आता आपण यामध्ये हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. त्याचबरोबर धन्याची पूड घेतलेली आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आपले सगळे मसाले मिक्स करून झालेले आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत बादशाहचा बिर्याणी मसाला. तर हा मसाला आपण आता घालून घेऊया. छान बादशाहचा मसाला आपण घालून घ्यायचा आणि त्याला परत मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स केलं तर आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो मिक्स करायचा, त्यावर मीठ टाकायचं, जेणे की छान आपल्या टोमॅटोला पाणी सुटेल आणि आपला टोमॅटो नरम शिजेल. बघू शकता अशा प्रकारे आपण मिक्स करूया टोमॅटो. आता थोडा वेळ आपण याला परतवत राहूया, जेणे की आपल्या टोमॅटोला पाणी सुटेल. आता यात आपण 2 कोकम टाकूया आणि आपली छान स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली कोळंबी टाकायची आहे. आणि कोळंबी छान मिक्स होऊन तिला आधी शिजवून घेणार आहोत आपण. आता अजून पुढे कसं? थांबा, असं वाटतंय ना आमच्या कॅमेरामॅनला जास्त भूक लागलेली आहे. इतकी घाई आहे ना रेसिपी व्हायची. कारण आमच्या कॅमेरामॅनची खूप आवडीची रेसिपी आहे कोळंबी बिर्याणी. खूप आवडते त्यांना कोळंबी बिर्याणी. आता याला छान शिजवल्यानंतर मग पुढची स्टेप आहे. किती घाई करताय? ठीक आहे, वास छान येतो त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली भूक लागायला लागते. मग त्याला रेस्ट करू दे, थोडंसं शिजू दे. बघू शकता छान शिजलेली आहे. आता आपण पुढची स्टेप करूया. आता आपण याच्यामध्ये फायनल भात टाकणार आहोत. तर मी इथे बघू शकता भात शिजवून घेतला होता बरोबर. आता हा आपण याच्यामध्ये व्यवस्थित सुट्टा करून छान आपण टाकून मिक्स करून घेऊया. तर मी पूर्ण भात यामध्ये टाकून मिक्स करून घेते. पूर्ण भात आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता किती सुटसुटीत भात आपला झालेला आहे. आता यामध्ये आपण एक फायनल टच देऊया आणि एक वाफ काढून घेऊया. कोथिंबीर टाकायची आहे भरपूर आणि मग याला आपण एक छोटीशी वाफ काढून घेऊया.
छान एक वाफ घेऊन झालेली आहे, अप्रतिम वास सुटलेला आहे आणि कधी आता प्लेटमध्ये घेणार आणि कधी खाणार अशी अवस्था झालेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तुम्ही तर नक्की व्हिडिओ करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चेहऱ्यावर फोकस करू नका. पहिल्यांदाच आम्ही ट्राय केलेला आहे, तुम्हाला भेटायला पहिल्यांदाच आलेलो आहोत. तर चेहऱ्यावर फोकस नका करू, आपल्या रेसिपीवर फोकस करा. रेसिपीवर फोकस केल्यावर तुम्हाला समजेल रेसिपी खरंच खूप छान आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.